आज आहे शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस. आरामात उठली, आदल्या दिवशीचं थोडं काम होतं ते आटपून घेतलं. मम्मीच्या हातचा कडक चहा पिला आणि भावाला म्हणलं चला शेगावला जाऊन येऊया. आता तुम्हाला विदर्भाची गरमी तर माहितीच आहे, म्हणून मस्त असे केस वर बांधून घेतले. मुलीला पण 2 वेण्या घालून घेतल्या जेणेकरून गरमी होणार नाही. भाऊ बोलला शेगावला तर जाऊयास, पण चल तुला एक मस्त सुंदर ठिकाणी नेतो, चांगदेव मंदिर. तिथे गेल्या क्षणीच मी इतकी प्रसन्न झाली हे भव्य दिव्य मंदिर पाहून. त्याला माहिती आहे मला असे ओल्ड टेम्पल्स आर्किटेक्चर खूप आवडतात. इथे मी मासोळीच्या आकाराचं असं कुंड पहिल्यांदाच पाहिलं. इतकं सुंदर ते मंदिर होतं, निसर्गरम्य वातावरण होतं. भर उन्हाळ्यात सुद्धा इथे अजिबात गरमी होत नव्हती, कारण इथे 2 नद्यांचे संगम आहे. इथे बोटिंग वगैरे पण होती, पण पब्लिक जास्त नसल्यामुळे ते बंद होतं. पण वेळ घालवायला हे एक मस्त ठिकाण आहे. जवळच मुक्ताई नगर होतं, तिथे देखील आम्ही दर्शन वगैरे घेतले. तिथे छान सप्ताह चालू होता, एक छान भक्तिमय वातावरण होतं. थोड्या वेळ तिथे बसलो, दर्शन वगैरे केलं आणि निघालो शेगावला. शेगावला गेल्यावर एक नवीनच गोष्ट कळाली की गेल्या 2 महिन्यापासून इथे परिसरात बिलकुल कॅमेरा, मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. तर चला म्हटलं आता शॉपिंगच करून घेऊया. आता मंदिरात तर काही आम्ही शूट नाही केलं, तर पार्किंगमध्येच थोडंसं हे असं शूट केलं. शेगावला गेलं तर शर्माजीची कचोरी तर मस्ट आहे. घरी यायला आम्हाला वाजले 11 म्हणून स्विगीवरून पनीरची भाजी मागवली. असा हा मस्त दिवस होता जो एंड झाला शेगाव कचोरीने. तर शेगाववरून काय काय आणलं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवील. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट